मी गौरी वानखेडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल द रेसिपी बुकमध्ये। चला तर आज आपण बनवूया वडापाव, पण थोडा डिफरंट पद्धतीने। चला तर आपण बटाट्याची भाजी करणार आहे, तर त्याला लागणार आहे बटाटा उकडून ठेवला आहे, स्मॅश करून ठेवला आहे, आणि इथे बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, इथे बारीक चिरलेला कांदा आणि सॉस। गार्निशिंग करायला थोडी शेव घेतली, आलू भुजिया, आणि वडापाव म्हटलं तर आपल्याला इथे लाल चटणी आहे छान, ती घेतली आहे, आणि काही वडापाव। ठीक आहे, चला तर आता एक पॅन ठेवते, बटाट्याची भाजी करूया आपण। आधी थोडा पॅनला गरम करूया, गरम होतो थोडं तेल टाकते, थोड़ा तेल गरम हो दूया आपण। जिरं, थोडं मोहरी, कांदा, आता त्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकूया आपण। त्याला छान होऊ देऊया। ही जास्त तिखट हिरवी मिरची नाही आहे। छान कढीपत्त्याचे 2-3 हे टाकले पान, हे थोडे शेवटीच टाकायचे म्हणजे तो कढीपत्त्याचे पानं जळणार नाहीत, आणि छान सुगंध आणि छान टेस्ट पण येणार आपल्या भाजीला। आता थोडे मसाले ॲड करते, धनिया पावडर 1 चम्मच, थोडी हळद, थोडा गोडा मसाला, थोडं मीठ टाकले चवीपुरतं, थोडं तिखट, आणि छान त्याला आता एकत्र करून घेऊया। हे झालं की आपण आलूची भाजी ॲड करूया। बॉईल स्मॅश आलू आपण इथे ॲड करतोय, आणि त्याला छान मस्त मिक्स करून घेऊया। थोडे गाठ आहे ते हे करून घेते, आणि छान एकत्र मस्त मिक्स करून। चला आता आपली भाजी मिक्स झाली आहे, सुंदर कलर आला इथे आपल्या भाजीला, बघा। चला आता इथे कोथिंबीर छान गार्निश करून घेऊया, मस्त। चला तर आता इथे भाजी रेडी आहे, आपण आता वडापाव तयार करायला घेऊया। ते पावमध्ये केचप लावून घेते मी। तुम्हाला केचप नाही आवडत असेल वडापावमध्ये तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। छान आता इथे केचप दोन्ही साईडला लावून घेतला आहे। थोडी लाल चटणी टाकूया, ही लाल चटणी वडापावमध्ये मेन रोल आहे हिचा। तर छान आता भाजी पूर्ण पावाला मस्त स्प्रेड करून घेते पावावर। आता थोडा कांदा, आणि परत थोडी लाल चटणी त्यावर स्प्रेड करून घेते। आता त्याला नॉनस्टिक पॅनवर
भाजून घेते दोन्ही साईडला. पाव हे थोड्या प्रमाणातच भाजावं लागतं, असं एखाद्या मिनटामध्ये आपला पाव भाजून रेडी होऊन जातो. वरतून पण त्याला तेल स्प्रेड करून घेते. तुम्हाला बटर यूज करायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. छान मस्त अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे वडापाव आपला रेडी होणार आहे थोड्याच वेळात. आणि टेस्ट सेम तशीच लागणार, काहीच डिफरंट नाही. छान मस्त दोन्ही साईडला होऊन गेला आहे आपला वडापाव. आता याला प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण फक्त लाल चटणी वापरून मुंबईच्या वडापावसारखा आपण आता वडापाव इथे तयार करूया. छान आता भाजीसुद्धा याला स्प्रेड करून घेते. मस्त थोडा कांदा त्यावर आणि छान लाल चटणी, त्याला सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. छान आता इथे आपले दोन्ही पण वडापाव रेडी होऊन जातील. छान झाला आहे. इथे आपण एकदम सोप्या पद्धतीने वडापाव बनवलेला आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये हा तयार होतो. तुम्हाला काही घाई असेल पण तुम्हाला काही चटपटा खायची इच्छा असेल तर तुम्ही हा वडापाव घरी ट्राय करू शकता. चला तर आता आपण हा टेस्ट करूया कसा झाला आहे. तर एकदम छानच झाला असेल. भारी. तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि तुमचे कमेंट्स माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या द रेसिपी बुक या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून शेअर करा.